नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी कला विषय समाजशास्त्र यामधलं मित्रांनो आपण आज 4 नंबरचं प्रकरण बघणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे आपल्या भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया। आता यामध्ये 6 पॉइंट दिलेले त्यांनी आपल्याला, त्यामध्ये औद्योगिकीकरण, 2 नंबरचं शहरीकरण, 3 नंबरचं आधुनिकीकरण, 4 नंबरचं जागतिकीकरण, 5 नंबरचं एकीकृतीकरण आणि 6 नंबरचं समाज बदलाच्या प्रक्रियेचा परिणाम। यामध्ये आपण आता प्रस्तावना बघणार आहोत थोडी। बघा, गेल्या वर्षी तुम्ही समाज बदल ही संकल्पना, तिची वैशिष्ट्ये आणि तो बदल घडवून आणणारे घटक या गोष्टी समजावून घेतल्यात। लोकसांख्यिकीय, नैसर्गिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव सामाजिक बदलासाठी कसा कारणीभूत होतो हे तुम्हाला आठवत असेल। भूतकाळामध्ये आणि वर्तमानात भारतात समाज बदल घडवून आणण्यास जबाबदार असणाऱ्या प्रक्रियांची चर्चा करत असताना या घटकांची पार्श्वभूमी आपल्याला ध्यानात घ्यायला हवी। तर बघा काय सांगितलं या ठिकाणी त्यांनी, गेल्या वर्षी म्हणजे 11वी वर्गात असताना आपण समाजाबद्दल जी काही संकल्पना केली किंवा जी काही माहिती बघितली, तिची वैशिष्ट्ये आणि तो बदल घडवून आणणारे घटक कशा पद्धतीचे असतात, मग त्यामध्ये लोकसांख्यिकीय, नैसर्गिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक ह्या सर्व घटकांचा प्रभाव सामाजिक बदलासाठी कसा कारणीभूत होतो हे तुम्हाला आठवत असेल। त्यामध्ये मग भूतकाळामध्ये आणि वर्तमान काळात भारतात समाज बदल घडवून आणण्यास जबाबदार असणाऱ्या प्रक्रियांची चर्चा करत असताना या घटकांची पार्श्वभूमी आपल्याला ध्यानात घ्यायला हवी। तर बघा, आता जे काही आपण माहिती मागच्या 11वी वर्गाच्या समाजशास्त्र या विषयात जी माहिती बघितली आपण, मग समाज म्हणजे काय, समाजासोबत कशा पद्धतीने राहावं लागतं किंवा समाज काय आहे, किंवा आपण समाजामध्ये राहत असताना कशाबद्दल आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती मिळते, किंवा कोण व्यक्ती कशा पद्धतीचा वागतो किंवा समाज कशा पद्धतीचा असतो, ह्या सर्व पद्धतीची माहिती आपल्याला मित्रांनो 11वी वर्गाच्या समाजशास्त्र या विषयात पाहायला मिळाली। त्यामध्ये बघा, आता 1 नंबरचा पॉईंट आहे आपल्या प्रकरणाचा औद्योगिकीकरण। आता जेव्हा आपण औद्योगिकीकरणाचा उल्लेख समाज बदलाची एक प्रक्रिया म्हणून करतो, तेव्हा 17व्या आणि 18व्या शतकात युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती आठवते। औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान मोठ्या यंत्राच्याद्वारे उत्पादन प्रक्रियेत वाढ झाली, त्यामुळे एका बाजूस संघ पद्धतीचा ऱ्हास झाला, दुसऱ्या बाजूस कारखान्याच्या संख्येत वाढ झाली आणि त्याचा विस्तार झाला। या प्रक्रियेची साखळी युरोपमध्ये जगातील इतर प्रदेशांमध्ये पोहोचली। तर बघा मित्रांनो, युरोप या देशामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस त्या लोकांनी यंत्राचा शोध लावला, म्हणजे ज्या ज्या काही वस्तू आपण तयार करतो, जशा पद्धतीने आपल्याकडे आता कारखानदारी पद्धती, कमी मजूर असतानाही जास्तीत जास्त उत्पादन आपण त्या मशिनरीच्या साहाय्यानं किंवा त्या कारखानदार पद्धतीच्या साहाय्यानं उपलब्ध करतो, आणि तेही कमी मजुरीमध्ये, म्हणजे कमी पैसा देताना जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या यंत्राच्या माध्यमातून मिळतं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, या सगळ्या गोष्टीचा शोध हा युरोपमध्ये लागला, केव्हा तर 17व्या आणि 18व्या शतकामध्ये। मग हा शोध लागल्यानंतर या ठिकाणी जे काही बदल झाले, मग त्या ठिकाणी जी काही मजुराची पद्धत असेल किंवा जे काही घरगुती व्यवसाय असेल सुरुवातीची, मग सूत कातण्याचा विषय असेल, त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हस्तउद्योग होते, या हस्तउद्योग त्या ठिकाणी संपवले गेले आणि कारखानदारी पद्धत सुरू झाल्यानंतर सर्व लोक त्या कारखानदारी पद्धतीच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या गोष्टी अवगत करण्यास सुरुवात करू लागली। तर बघा, त्यामध्ये आपल्याला 2-3 व्याख्या बघायच्या आहेत। त्या व्याख्या आहेत बी कुप्पुस्वामी यांच्या मते, औद्योगिकीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन तसेच उत्पादित वस्तूची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज व वाफ यांसारख्या अजैविक शक्तीचा वापर करणे। बघा काय सांगितलं या ठिकाणी त्यांनी, औद्योगिकीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन करणे तसेच उत्पादित वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज व वाफ यांसारख्या अजैविक शक्तींचा वापर करणे। मग आता जर कारखानदारी पद्धत जर करायची, या व्याख्येचा अर्थ काय होतो, जर कारखानदारी पद्धत जर करायची आपल्याला, औद्योगिकीकरण म्हणजे काय, त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे आणि त्याची वाहतूक करत असताना
जे काही आपल्याला वाहतूक मार्ग अवलंबावा लागतो, मग त्या ठिकाणी ट्रक असेल, बस असेल, रेल्वे असेल, विमान असेल किंवा जहाज असेल, ह्या पद्धतीच्या माध्यमातून आपण काय करतो, तो माल आपल्याकडे असणारा माल हा पक्का माल कच्चा माल पक्का करण्यास टाकतो. पक्का माल झाल्यानंतर तो मार्केटमध्ये आणण्यासाठी सुद्धा या सर्व वाहनांची आपण मदत घेतो. मग त्यापासून काय तर त्याच्यानंतर कारखानदारी पद्धत करत असताना किंवा औद्योगिकरण करत असताना आता ज्या मशिनरी चालवायच्या आपल्या या मशिनरी कशा सहाय्याने करावं लागतात, तर वीज म्हणजे काय लाईनच्या माध्यमातून या कारखानदारी पद्धत जास्तीत जास्त प्रमाणावर चालताना आपल्याला पाहायला मिळत असतं. त्याच्यानंतर बघा 2 नंबरची व्याख्या आपली, औद्योगिकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती, त्याद्वारे यांत्रिक शक्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणात होणारे वस्तूचे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हीसाठी मोठ्या बाजारपेठा या गोष्टीचा समावेश या ठिकाणी केला जातो. मग आता जास्तीत जास्त उत्पादन जर झालं तर छोट्या बाजारपेठेमध्ये नेता येतं का? नाही. तर ज्या ज्या ठिकाणी मोठमोठ्या बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी नेऊन तो माल आपल्याला पोच करून द्यावा लागतो आणि त्या ठिकाणाहून तो माल मग इतर ठिकाणी पोचवला जातो आणि त्या पद्धतीने ही कारखानदारी पद्धत किंवा ते उत्पादन आपल्याला विकण्याचं सहाय्य आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघा फेअरचाइल्डच्या मध्ये ही पद्धत बघितली आपण. त्याच्यानंतर औद्योगिकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यामधील बदलाची प्रक्रिया आहे ज्याद्वारे औद्योगिकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते. मग आता बघा औद्योगिकरणाची वैशिष्ट्ये बघायची आपल्याला त्या ठिकाणी. त्यामध्ये आपल्याला 1 नंबरचा पॉईंट आहे औद्योगिक वाढ. आता औद्योगिकरणाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. औद्योगिकरणामध्ये कारखाने आणि उद्योग यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. इयत्ता 11वी मध्ये तुम्ही इंग्लंडमधील औद्योगिकरणाची क्रांतीची सरंजामशाही आणि संघ पद्धती यावर झालेला परिणाम या गोष्टीबद्दल माहिती होती. हे तुम्हाला आठवत असेल. हस्तकौशल्याच्या आधारे वस्तूचे उत्पादन करणारी घरगुती उत्पादन पद्धती बदलून यांत्रिक उत्पादनाची पद्धत अस्तित्वात येणे ही औद्योगिक क्रांतीची आवश्यकता आहे. तर बघा याच्या अगोदरही सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला की जे काही हस्तउद्योग होते, हे हस्तउद्योग ह्या यंत्र आल्यानंतर किंवा जी काही कारखानदार पद्धत झाली, या कारखानदार पद्धतीच्या माध्यमातून किंवा विज्ञानाच्या शोध लागल्यापासून हस्तउद्योग त्या ठिकाणी बंद पडू लागली. मग हाताने तयार केलेल्या वस्तू, मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो काही व्यवसाय असेल किंवा ज्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत यासुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये तयार होत होत्या. परंतु चांगल्या क्वालिटी आणि चांगल्या दर्जाच्या माध्यमातून आपण ह्या यंत्राच्या सहाय्याने तयार करू लागलो. त्याच्यानंतर त्या यंत्र सहाय्याने तयार करत असताना आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन त्या यंत्राच्या माध्यमातून मिळू लागलं. म्हणजे ज्या एका मजुराला एक वस्तू तयार करण्यासाठी जे काही 1 महिना 15 दिवस जशी वस्तू असेल त्या पद्धतीने जसे दिवस लागत होते, तीच वस्तू आज आपण 1 किंवा 2 दिवसामध्ये तयार करून ती मार्केटमध्ये पोहोचवण्याचं कार्य आपण करत आहोत. पण सुरुवातीच्या काळामध्ये तसं होतं का? नाही. त्याला वेळ लागत होता. कारण काय? कारण हस्तउद्योग म्हणजे हाताने तयार करण्यात आलेल्या वस्तू, मग त्याला वेळ त्या ठिकाणी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर द्यावा लागत होता. मग अशाच पद्धतीनं आता यांत्रिकीकरण 2 नंबरचा पॉईंट आपला. त्यामध्ये बघा उद्योगामध्ये झालेल्या वाढीमुळे कामाच्या ठिकाणी यंत्राचा उपयोग अधिकाधिक प्रमाणात होऊ लागला. म्हणजेच कामाच्या ठिकाणी यांत्रिकीकरण झाले. यांत्रिकीकरणामध्ये तंत्रज्ञानातील अचूकता आणि उत्पादनातील काटेकोरपणा अभिप्रेत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या उत्पादनामुळे यंत्रांनी बनवलेल्या वस्तू ह्या हस्तकलेच्या वस्तूपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होतात. कामगाराची जागा यंत्रांनी घेतली. याचबरोबर यांत्रिकीकरणामुळे कामगारांमध्ये उत्पादनापासून परात्मतेची भावना वाढीस लागली. मग बघा तर यंत्राच्या सहाय्याने ज्या काही वस्तू आपण तयार करू लागलो त्या एक वस्तू तयार व्हायच्या ठिकाणी 1000 वस्तू तयार होऊ लागल्या. म्हणजेच त्या वस्तूचं मूल्य त्या ठिकाणी कमी झालं आणि कमी झाल्यानंतर मार्केटमध्ये सुद्धा त्या वस्तूची किंमत ही कमी झाली. मग कमी वस्तू ज्या दरामध्ये आपल्याला समजा एक हस्तउद्योगाची वस्तू विकण्यास बसलेला आहे व्यक्ती आणि दुसऱ्या मार्केटमध्ये यंत्राच्या सहाय्याने बनवलेल्या वस्तू ज्या बनवलेल्या आहेत त्या विकण्यासाठी बसलेला व्यापारी आहे.
दोन वस्तूमधील बदल आपल्याला जर पाहायचा असेल तर आपण काय करतो, त्या ठिकाणी दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टीचे रेट माहिती किंवा बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर सगळ्या वस्तूंचे रेट आपल्याला माहिती होतात. मग आपण ज्या आपल्याला परवडेल अशा वस्तू आपण त्या ठिकाणी खरेदी करत असतो. म्हणून या ठिकाणी जो काही हस्तउद्योग होता, हा हस्तउद्योग त्या ठिकाणी नंतर बंद होऊ लागला आणि कारखानदारीचा उद्योग जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला चालताना दिसू लागला. त्याच्यानंतर बघा 3 नंबरचा पॉईंट आहे आपला भांडवल केंद्रीय उत्पादन. आता आजच्या उद्योग क्षेत्रात अधिकाधिक यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन होत असल्याचे दिसते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील प्रगतीमुळे औद्योगिक प्रक्रियामध्ये बहुतांश स्वयंचलनाचा वापर केला जातो. मात्र स्वयंचलनाचे प्रमाण भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. तर बघा आजच्या उद्योग क्षेत्रात अधिकाधिक यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन होत असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जी काही प्रगती होती, ही प्रगती औद्योगिक प्रक्रियेमुळे बहुतांश स्वयंचलनाचा वापर केला जातो. मात्र स्वयंचलनाचे प्रमाण भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. आता जे काही चलन असतं, हे चलन आपण भांडवल कशा पद्धतीने तयार करतो किंवा मार्केटमध्ये त्याला किती पद्धतीने लोक खरेदी करतात आणि कशा पद्धतीने करतात, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव आपल्या त्या ठिकाणावर पाहायला मिळतो. मग ज्यावेळेस एखादी वस्तू जर ती मार्केटमध्ये नेल्यानंतर 2 वस्तू आहेत एकाच पद्धतीच्या, पण एका वस्तूची किंमत जास्त आहे आणि एका वस्तूची किंमत कमी आहे, तर जी काही कमी किंमत आहे अशाच वस्तू जास्तीत जास्त लोक खरेदी करताना मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग ही जी काही भांडवल केंद्रीय पद्धत आहे, ही पद्धत या ठिकाणी आपण बघत असताना त्या ठिकाणी स्वयंचलन कशा पद्धतीने होते, म्हणजे जे काही चलन म्हणजे काय, पैसा, हा पैसा कशा पद्धतीने फिरतो मार्केटमध्ये, त्याच्यावर या सगळ्या गोष्टी आधारित असतात. आता बघा 4 नंबरचा पॉईंट त्याच्यानंतर श्रम केंद्रीय उत्पादन. पूर्वीच्या उद्योगामध्ये उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असते. कुशल कामगार मिळवण्यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देणे आवश्यक असते. असे काही काळाने तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या. उदाहरणार्थ व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या संस्था, अभियांत्रिकी विज्ञान, संस्थात्मक आणि औद्योगिक मानसशास्त्र यांच्या अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे सुद्धा उपलब्ध आहेत. मग आता बघा तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रामध्ये जर जायचं असेल, समजा जर कारखानदारी पद्धतीमध्ये जर जायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विद्यापीठ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे महाविद्यालय हे आज आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात. मग त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं आणि त्या शिक्षण घेत असताना आपण त्या सगळ्या गोष्टी करताना दिसतो. जसं की ITI झालं किंवा इतर काही अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षण घेत असताना आपण त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीची माहिती घेऊन त्या वस्तू कशा पद्धतीने बनवायच्या किंवा कशा पद्धतीने तयार होतात ही माहिती घेतल्यानंतर आपण त्या कारखानदार पद्धतीमध्ये जातो आणि त्यामध्ये गेल्यानंतर त्या कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण त्या ठिकाणी येत नाही. म्हणून अशा पद्धतीचे प्रशिक्षण केंद्रसुद्धा आज उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा त्याच्यानंतर आपला 5 नंबरचा पॉईंट आहे श्रमविभाजन. हा पॉईंट आपल्याला आता बघत असताना श्रम म्हणजे काय, कष्ट, मेहनत. मग आता औद्योगिकरणाद्वारे उत्पादन प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलामुळे कामगाराने प्राप्त केलेल्या कौशल्याचा प्रकार, त्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणाचा स्तर, कौशल्याचे विशेषीकरण आणि कौशल्य पातळी याचा विचार करून कामाचे वाटप केले जाऊ लागले. त्याचा परिणाम भिन्न भिन्न कौशल्यासाठी भिन्न भिन्न वेतन श्रेणी निर्माण होण्यात झाला. त्यातून आर्थिक स्तरावर आधारलेले भिन्न वर्ग, कामगार संघटना आणि चळवळी अस्तित्वात आल्या. तर बघा मग आता जे सुरुवातीच्या काळामध्ये जे लोक ह्या कंपनी क्षेत्रामध्ये लागले किंवा वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला जाऊ लागले, कशामुळं, तर अशिक्षितपणा किंवा स्वतःचं पोट भरण्यासाठी गाव सोडून जे लोक शहरी भागासाठी जातात त्यांच्या पद्धतीची माहिती आता ही या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. मग त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं सुशिक्षित वर्गसुद्धा हा शहरा भागामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळू लागला. मग आता जो व्यक्ती सुशिक्षित आहे किंवा चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यानं घेतलेलं आहे त्याचा पगार आणि अशिक्षित व्यक्तीचा पगार या ठिकाणी आपल्याला तफावत पाहायला मिळते. जसं की आपण एखाद्या कंपनीमध्ये जर गेलो काम करण्यासाठी तर आपलं शिक्षण त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला त्या कामामध्ये किती पद्धतीचं नॉलेज आहे किंवा आपण त्या कंपनीसाठी किती पद्धतीचं चांगलं काम करू शकतो यावर आधारित या ठिकाणी
कामगार म्हणजे कामगारांना मजुरी दिली जाते किंवा पगार दिला जातो. आणि त्याच पद्धतीनं मग या काय झालं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळी त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. जसं की आता जे सुरुवातीचे लोक होते कामाला त्या ठिकाणी, त्यांच्या पद्धतीची चळवळ त्या लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यामध्ये कारखानदार पद्धतीमध्ये चळवळी करण्यास सुरुवात केली किंवा त्या मालकाला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं आपल्या फायद्यासाठी त्या व्यक्तीला कशा पद्धतीनं नमवायचं किंवा कशा पद्धतीने त्या कामावर बहिष्कार टाकायचा, ह्या गोष्टी या कामगार चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आपण औद्योगिकीकरण म्हणजे काय ह्या 4 नंबरच्या पॉईंटमध्ये प्रकरणामध्ये बघत आहोत. तर आपण हे 5 पॉईंट आज बघितले. याच्यानंतर आपण बघणार आहोत शहरीकरणाची व्याख्या. हे प्रकरणात आपण नंतर किंवा हा पॉईंट आपण नंतरच्या पाठामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.